सकाळी सकाळीच माझं क्लिनिकचं काम चालू झालं होतं. मिस्टर ड्युटीवर गेले की माझे सगळे कामं चालू होते त्यानंतर, कारण ते असले तर मध्ये मध्ये काही ना काही चालूच असतं त्यांचं असो. त्यानंतर ना मग मी ते माझी कामं करायला घेतली. अगोदर तर पाणी ठेवलं आंघोळीला, मग हे एक एक डब्बा काढून त्यात मग चेक करत होते काय काय आहे काय काय नाही. आणि हा डब्बा आहे ना, मी याला पन्नी लावून चिकटेपनं चिकटवलं होतं, कारण जास्त धूळ बसावं नाही, खराब व्हावं नाही लवकर. त्यामुळे खराब तर डब्बा झाला नाही, खूप छान राहिले हे झाकण, पण त्यामुळे झुरळ कसं शिरलं मला काही समजेनाच. जर झुरळासाठी काही उपाय असला ना घरगुती तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण एवढे झुरळ झाले की खूप परेशान झाली मी झुरळाला. सगळे डब्बे सगळे खाली घेतले आणि त्यानंतर मग इथे डाळी वगैरे आहेत तेच मग इथं खाली करणं चालू होतं माझं. इथं मी सगळे एकटीच लावून ठेवले होते. त्यानंतर ना मग हे नळाचं पाणी अंघोळ जास्त उडत होतं, म्हणून हे असं काही जुगाड केलं होतं. कसं आहे जुगाड, जमलं नाही. इथे मग मी घासण्यासाठी चालू केलं, प्रत्येकाचे झाकण खोलणं मग करणं. काय काय प्लास्टिकचे डबे तर असे असतात ना का त्यांच्यात हात घालणं पण मुश्किल होतं. पण आज क्लिनिंग डीपच करायची होती, त्यामुळे माझं मस्तच काम चालू होतं. आज काहीही होऊन द्या, मला पूर्ण डबे वगैरे घासून ठेवायचे होते. बघितलं तर ना मला त्यामधले काही बर्नर तर टाकूनच द्यायच्या होत्या, कारण त्या काही कामाच्याच नव्हत्या. पण म्हटलं चला जाऊ द्या, सगळ्याच घासून घेऊया. एकदा क्लिनिंग झाली की मग बाकीच्या बघूया टाकून द्यायच्या की ठेवायच्या. त्यानंतर ना मग मी ते पेपर काढत होते, कारण हे पेपर खूप खराब झाले होते. दुसरे पेपर टाकायचे, त्यामुळे हे पेपर काढले. आणि पेपर काढता काढताना मला 10 रुपये सापडले होते. हे कडापे मी क्लीन करून घेतले आणि हे जे पेपर टाकायचे थोडं सुकून दिले यांना, नंतर मग पेपर टाकले. आणि जो फायनल लुक असून एवढा छान वाटत होता की बस, म्हणजे जे दिवसभर आपण काम केलं आणि त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. खूप मस्त वाटत होतं घरात. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ना.